नारद भक्ती सूत्राचा आधार घेऊन आपण निरूपण करीत आहोत. मागच्या कॅसेटमध्ये, मागच्या प्रवचनात आपण जिथे थांबलो तो प्रकार असा की एक मार्ग ध्यानाचा आहे, एक मार्ग प्रेमाचा आहे असं आपण सांगितलं. खरं म्हणजे तसे अर्थ निरूपित झालेत आपल्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने. ह्या पायऱ्या आहेत असं मी म्हटलं. प्रत्येक पायरीवरनं जावं लागेल. कुंडलिनी जागृत झाल्यानंतरच्या ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायरीमध्ये कर्मयोग पहिल्यांदा शरीर शुद्धी करतं, शारीरिक क्षमता प्रदान करतं, शारीरिक बल संवर्धन करतं, दोष घालवतं, रोग घालवितं आणि प्राण मन बुद्धी यांचा समतोल आणि शुद्ध करून यांचा समतोल साधून बुद्धियोगापर्यंत पात्रता आणतो. आणि ज्यावेळेस गुरुकृपा होते असं वाटतं की योग्य झालेला साधक आहे, कर्मयोगानंतर विश्वास थोडासा भक्तीमध्ये रूपांतरित झालेला आहे, टिकलेला आहे, टिकून अभ्यास करीत आहे, काही प्रयोग करत आहे चरवंतरपासून सर्व, आणि गुरु आज्ञा ऐकत आहे. त्याला नंतर आपण बुद्धियोगाकडे वळवतो. बुद्धियोग हा क्रियायोग नाही, कर्म प्रगटणं नाही. आता कर्माचा न्यास व्हायला सुरुवात होते आणि कर्म न्यास होत असताना कर्म संपल्या जातं एक. आणि कर्माचा न्यास ध्यान मार्ग सुरू होतो बुद्धियोगामध्ये. आणि बुद्धियोग टू ज्ञानयोग हा अंतिम शिखर आहे. बुद्धियोग म्हणजे ध्यानाचा वटवृक्ष निर्माण होतो आणि ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाचं फळ लागतं. हे झाड मोठं झालंय बुद्धियोगाचं, त्याला फळ ज्ञानाचं लागलं, आत्मज्ञान. आता प्रश्न असा येतो, पुढे शिल्लक भक्तियोग का राहतो? याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की ज्ञानयोगामध्ये, आत्मज्ञानामध्ये स्व कायम राहतो, सात्विक अहंकार थोडा कायम राहतो आणि स्व कायम राहिल्यामुळे परमेश्वराला फारसं स्थान नाही आणि केवळ तो स्व कायम ठेवून ध्यानापर्यंत जातो, म्हणजे ज्ञानयोगापर्यंत जातो, आत्मज्ञान होतं, पण अहंकार थोडा कायम राहतो. पण भक्तियोगाची कास धरल्या जाते. आत्मज्ञानामध्ये, ज्ञानयोगामध्ये पुन्हा एक आहे की शून्य समोर येतो, ईश्वर समोर नसतो, ईश्वर आपलंसं करत नाही, मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, संपलं. मोक्ष म्हणजे सर्वापासून मुक्ती, कर्मापासून मुक्ती, प्रत्येक गोष्टीपासून मुक्ती. एक लक्षात घ्या, मुक्ती होते, पुनर्जन्म नाही. पण भक्तीमध्ये त्याच्या पुढची स्टेज अशी आहे की आपल्याला मुक्ती पाहिजे का प्रभू प्रेम पाहिजे? पुन्हा दोन प्रकार. तर प्रभू प्रेम आवश्यक असेल, प्रभूंनी जवळ घ्यावं, प्रभूशी लीलया वार्तालाप करावं, प्रभूमध्ये समाहित होऊन जावं, त्या नदीमध्ये आपण प्रवाहामध्ये बुडून जावं, अनुभव घ्यावा, प्रभूंनी आपलंसं करून आपल्याला आलिंगन द्यावं असं वाटत असेल तर भक्तियोगाकडे जावं लागेल. आणि या शून्यवादामध्ये, ज्ञानयोगामध्ये काय होतं, डेझर्ट लाईफ राहतं, विरक्त माणूस होतो, वैराग्य येतं, कोणाविषयी त्याला आसक्ती नसते. भक्तियोगामध्ये व्यवहारामध्ये अनासक्ती असते, पण प्रभूमध्ये आसक्ती असते आणि प्रभू प्रेम मध्ये आनंद उसळतो. याच्यामध्ये आनंद उसळत नाही, विराग अवस्था असते, दुःख निवृत्ती होते, पण आनंद उसळतो असं नाही. ते भक्तियोगामध्ये उसळतो, म्हणून भक्तियोगाची कास. प्रश्न असा आहे, निव्वळ जे ध्यान योगाद्वारे गेले त्यांना भक्तियोग नंतर मिळाला, त्यांच्यासाठी त्यांना खूप
12 वर्षपर्यंत महावीरांना साधना करावी लागली, बुद्धांना करावी लागली, तरी 2500 वर्ष झाली त्यांचे शरीर वेगळे होते. आताच्या काळात ध्यानातून डायरेक्ट भक्तियोगाकडे जाणं थोडं अशक्य आहे, कारण आयुष्य मर्यादा कमी आहे, विकार जास्त आहेत. आणि म्हणून आपण असं म्हटलं की भक्तिप्रधान बुद्धियोग, भक्तिप्रधान कर्मयोग, भक्तिप्रधान ज्ञानयोग. भक्तीची सुरुवात म्हणून व्यवहारामधून प्रेम निर्माण झालं पाहिजे, कणाकणामध्ये प्रेम वाटलं पाहिजे, वागताना प्रेम वाटलं पाहिजे, त्या लहरी वाटल्या पाहिजेत. राधिका राणीची आराधनी शक्तीची उपासना लहानपणापासून झाली पाहिजे, व्यवहारात झाली पाहिजे. आणि भक्तियोगातून ध्यानाकडे जायचं म्हणजे समाधी लवकर लागते आणि क्रेनमध्ये झाल्यासारखं प्रभू उचलून नेतो. स्वतःच्या ताकदीवर फार कमी जावं लागतं, प्रभू उचलून नेतो, हा लक्षात घ्या भाग. म्हणून ध्यानातून प्रेमामध्ये जायचं. जाऊ शकता आपण, खूप बिकट वाट आहे, पण प्रेमातून ध्यानाकडे जाणं हे जास्त उपयुक्त आहे. आणि म्हणून असं म्हटलं की प्रेम अगोदर का ध्यान अगोदर, हा प्रश्न आता मी संपवला इथे. परंतु जे ध्यानयोगामधून गेले, एक स्वचा अहंकार कायम असतो. हळूहळू तो लय पावतो भक्तियोगामध्ये, प्रभू प्रेम वाढलं तर. नाही तर अनेक लोकांना भोगावं लागलं. म्हणून आता मी थोडं अहंकाराकडे वळतोय. काय करतो हा अहंकार? कोणी म्हणेल आम्ही ज्ञानयोगापर्यंत जाऊ, पुढे जाणार नाही. म्हणून याच्यामध्ये 3 भाग आहेत अहंकाराचे. पहिला भाग व्यवहारात येणारा अहंकार, वागत असताना व्यवहारात येणारा अहंकार, पहिला भाग. नंबर 2 शब्दज्ञान, शास्त्रज्ञान आणि व्यवहारातल्या अहंकारामध्ये अजून एक प्रकार आहे, विद्याभूषित झाल्यानंतर येणारा अहंकार. नंबर 3 पैसा खूप आला तर येणारा अहंकार, रूपसौंदर्य असेल तर अहंकार, जातीचा अहंकार, पदाचा अहंकार, कशाचाही अहंकार. माझं कुळ श्रेष्ठ याचा अहंकार, माझं घराणं श्रेष्ठ याचा अहंकार, हा झाला व्यावहारिक याच्यातला अहंकार, जो पदी पदी छळतो. नंबर 2 हा असेल तर तुम्हाला बुद्धियोग नाही, सद्गुरू भेट चुकीने मिळाली तर फायदा होणार नाही. याच्यामध्ये तुम्ही वागता कसं हे सगळं पाहिलं जातं. की कुंडलिनी जागृत झाली, पण हे जर व्यवहारातला अहंकार संपला नाही तुमचा, तोही गेला कामातून. अशा रीतीनं हा अहंकार नडेल. भलेही तुम्हाला कर्मयोग मिळो, कुंडलिनी जागृत हो, क्रियायोग प्रगट हो, की बुद्धियोगापर्यंत तुम्ही जाओ, त्याच्या पुढे सरकणं थोडं मुश्किल आहे. एक झालं. दुसरा शास्त्रज्ञानाचा अहंकार. लक्षात घ्या, शास्त्रज्ञानाचा अहंकार. माऊलींनी सांगितलंय, नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लागे अज्ञाना पाठी, ज्ञानियाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञानी चांगला, ज्ञानी इतका भयंकर स्वतःचा नाश करून घेतो. मग तो भलेही इकडचा व्यवहारातला विद्वान असो की शास्त्रज्ञानातला असो, फळ मात्र एकच, सर्वनाश. नाही गुरु मिळालेले, काही नाही मिळाले, पण आम्हाला कशाचाही अहंकार आहे, कशात बद्दलही राग येतो. राग का येतो? अहंकारी आहोत आम्ही, अहंकारी आहोत. लक्षात घ्या काय म्हटलं. आणि म्हणून अहंकारामध्ये दुसरं एक, नंतर भक्तियोगामध्ये हा अहंकार लय पावला पाहिजे. आता अहंकार काय काय करतो, त्याचे फ्रॅक्शन्स किती आहेत ते थोडंसं वर्णन करतो. अहंकारामध्ये कर्तेपणाचा भाव असतो. व्यवहारात असो, शास्त्रज्ञानात असो, विद्याज्ञानात असो, साध्या विषयामधील विद्येचं ज्ञान, विषयांचं ज्ञान, किंवा अध्यात्मामधलं, याच्यामध्ये काहीही मिळालं तर याला एक कर्तेपणाचा भाव आहे. मी मिळवलंय,
लक्षात घ्या, मी मिळवलं. हा आत्मसाक्षात्कारापर्यंत हा छळतो. हा अहंकार मायादेवीचा खास माणूस आहे, खास माणूस आहे. याला पाठवलं जातं की चल याचं सगळं समाप्त कर, कसा टिकतो पाहू. कुठे व्यवहारातही पाठवलं जातं, शास्त्रज्ञानात पाठवलं जातं आणि तुम्हाला साधनेमध्येही त्याला पाठवलं जातं. अहंकार याला कर्तेपणाचा भाव आहे. मी केलं. परमेश्वरानं जन्म दिला, मान्य नाही. परमेश्वरानं बुद्धी दिली म्हणून मी करू शकतो, मान्य नाही. कोणावर नाही, स्वतःच माझी बुद्धी आहे, मी मिळवलंय, मी करता आहे ह्या कर्माचा. मी विद्याज्ञान एवढं खटपट करून केलंय. अरे काही लोकांना सेवा करणाऱ्यांना सात्विक अहंकार येतो. आम्ही सेवा करतो, आम्ही मरमर मरमर करतो, आम्ही झोकून दिलं, आम्ही आमचं आयुष्य घातलं, आम्ही आमच्या योगधाममध्ये मरमर केली एवढी आणि आमचं काय फलित झालं. हा देखील एक सात्विक अहंकार येतो. काय विचारलं आम्हाला, खड्यासारखं फेकून दिलं. आम्ही केलं, आम्ही केलं, मी करताय हा भाव. ईश्वर करता असेल तुमच्या कर्माचा, तुमच्या सेवेचा, कारण तुम्ही त्या सेवेचेही करते आहात, तुम्ही त्या बुद्धीचेही करते आहात, तुम्ही तुमच्या कर्माचेही करते आहात. हा अहंकार भयंकर जुलूम करतो. हा करता भाव काय काय करतो हळूहळू येईल. म्हणून कर्तेपणाचा एक भाव असतो आणि भक्तीमध्ये निगर्वीपणाचा भाव असतो. मी करता नाही, माझं कर्म नाही, माझे पोरं नाहीत, माझी बायको नाही, ईश्वरानं दिलेलं आहे, मी ट्रस्टी आहे, मी मालक नाही. कर्तेपणाचा भाव म्हणजे प्रत्येकावर हक्क. माझी बायको आहे, माझे पोरं आहेत, माझी संपत्ती आहे, माझी विद्या आहे, मी विद्या विभूषित आहे, मी पद आहे, मी पैसा मिळवतो, मी इंडस्ट्रियलिस्ट आहे, मी कारखानदार आहे, मी कलेक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर, सगळं हे हा भाव, कर्तेपणाचा भाव. कोणी दिलंय याचं काहीही नाही. अरे साधे ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं त्याच्याविषयी आदरभाव नाही, मी मिळवलंय. आणि विद्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, समाजवाद नाही, कशातही समाजवाद नाही. म्हणून माजवाद येतो. समाजवाद संपला त्याचं आणि म्हणून माजवादाची निर्मिती झाली. कधी नाही. एक शिक्षक सर्वांना वर्गात सारखा शिकवतो. का वेगवेगळे मार्क घेतात सगळे? का वेगवेगळे मार्क घेतात? एक सद्गुरू सगळ्यांना सारखं प्रवचन देतो. का वेगवेगळी माणसं निर्माण होतात? लक्षात घ्या. याचं कारण मध्ये अहंकार आहे. कारण सारखेपणा, एक सूर्य सगळ्याला प्रकाश देतो, एकाला सनस्ट्रोक होतो, एकाला होत नाही, एकाला सर्दी होते, एकाला सर्दी होत नाही. म्हणजे भलेही निसर्ग, भलेही परमात्मा, भलेही साधा गुरु, भलेही सद्गुरू, भले घरातील एखादा करता वागायला लागला, 3 प्रकार येतात त्याचे. म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकार, त्याच्या मनाने जो प्रकार घेईल ना तो त्याचा वेगळा असतो. एक प्रकार, फार मोठा एक विचित्र प्रकार होता. त्या प्रकारामध्ये एकाला गौतम बुद्ध एका नगरीमध्ये भाषणाला गेले, व्याख्यान द्यायला. म्हणतात 10,000 पब्लिक. आता ती लाऊडस्पीकर लावलं की पोंगा लावला की कसं माहीत नाही. एक 10,000 पब्लिक होती. नाही तर लगेच मला तुम्ही विचारायला याल आवाज कसा गेला, कसे बसले होते. इतकी पब्लिक होती. आणि त्यांनी आखरीला शेवटी त्याच्यात एक चोर जात होता. हे पहा, चोर धार्मिक नसतो असं समजू नका. पोथ्या पुस्तकं सगळे असतात त्याजवळ, आणि तुमच्याजवळ गंध नसेल पण तो गंध लावून येतो. चोर सभ्य असतो तो, आणि दाखवतो सगळं चरित्र चांगलं आहे. एक वेश्या येत होती आणि बाकीचे भक्तगण येत होते. शेवटी भाषण संपल्यानंतर एक वाक्य उच्चारलं गौतम बुद्धाने की आता रात्रीमध्ये पुढील कार्य करा, मी भाषण संपवतो. आता वाक्य काय?
रात्रीमध्ये पुढील कार्य करा. बाकीचे म्हणले साधना करायची, असे ते साधनेला निघून गेले. जे साधनेचा संबंध नाही म्हणले आपण झोपायला जाऊ, तर आपलं पुढचं कार्य झोपणं आहे. झाला दोन प्रकार, वाक्य एकच आहे. चोर उठला म्हणले अरे हो, बुद्धाने आपल्याला आदेश दिला, पुढचं कार्य म्हणजे आता भाषण संपलंय, आता लोक झोपतील, चोरी करायला गेलं पाहिजे. आपल्याला आदेश आहे बुद्धांचा, कर्म करा आणि पुढचं कार्य करा. रात्रीचं निघाला आणि वेशेने असं सांगितलं की आपला धर्म आहे कर्म करायचं. आता रात्री झाली, आता लोक ग्राहक येतील, त्यांना एंटरटेन करायचं आहे, धंदा करायचा आहे आपल्याला. झाले चार अर्थ. आता गौतम बुद्धाची चूक आहे का? ह्या अहंकारानुसार माणसाची वृत्ती, प्रवृत्ती आणि कृती सगळं बदलते. विचार, चिंतन, चरित्र सगळं घडल्या जातं. पण कोण कसं बोललं याच्यापेक्षा तुम्ही कसं घेतलं, तुमच्या अहंकारावर सात्विक अहंकार आहे की राजसी आहे की तामसी आहे, त्या प्रकाराने त्याची घडण होते. कर्ताभाव आत्मज्ञानापर्यंत संपतो, पण एखाद्या वेळेस तोही असतो. कारण जीव भाव शिल्लक आहे, स्वचा भाव शिल्लक आहे, सात्विक अहंकार शिल्लक आहे. एखाद्या वेळेस हा घसरू शकतो आत्मज्ञानी देखील. शब्दज्ञानी पंडित सांगितलं ना, अज्ञानी बरा मौलीनी, त्यांचा कर्ताभाव फार जोरात असतो. पंडित जर हुशार असेल ना, अरे बापरे, ते सदाशिव शास्त्री पंडितचं आता उदाहरण सांगत नाही, जे जिंकायला निघाले होते पूर्वीच्या काळी, असे काही असले. आताच्या काळी थोडा विद्वान जर असेल आणि लोकांना बेवकूफ बनवत जर असेल तर त्याचा रेट वाढलेला आहे. आता टीकापेक्षा रेट 1,00,000 रुपये एका कीर्तनाचे, 50,000 रुपये 3 दिवसाच्या प्रवचनाचे, 7,00,000 रुपये, म्हणजे असे सगळे रेट आहेत. आता 1,00,000ला एक दिवस नाही आहे. हे शब्दज्ञानी, त्यांचा कर्ताभाव असतो. तुम्ही देऊ नका. आधी कीर्तनाचे पैसे मागतात. काही विनोदाचार्य कीर्तनकार आहेत, आता खूप विनोदाच्या पूर्ण कॅसेट वेगवेगळे आहेत आमच्याजवळ, चला किती, इतके रुपये आधी द्या तर उभा राहतो. कर्ताभाव. तुम्ही जर नाही ऐकलं तर चिंता. ह्या शब्दज्ञानी लोकांना अहंकार इतका असतो की चिंता होते, तुम्ही ऐकत नाहीत आमचं. तुम्ही कीर्तन ठेवा, नाही ठेवलं, तुम्ही पैसे नाही दिले, राग येतो. आणि तुम्ही नाही ऐकलं, त्याचाही राग येतो. राग येतो यांना. आणि संसारातला राग वेगळा आहे. संसारात अहंकार असेल आणि तुम्ही करता असाल कुटुंबामध्ये, किंवा तुम्ही मालक असाल, नौकर असतील, नौकराला तुम्ही छळलं, चला संप करूत, टाळेबंदी करूत, उपवास करूत. का? आमचा अहंकार दुखावला आहे, आम्हाला जे पाहिजे ते मिळालेलं नाही आहे. अहंकार म्हणतो तू ह्या स्टँडर्डचा आहे, नाही आहे. उपवास, टाळेबंदी, स्ट्राईक. अहो, पोरगं म्हणतं मी उपवासाला बसतो, अजून काही घरात बसत नाही, सून उपवासाला बसत नाही, हा माहेरी निघून जाईल. पण उपवासाला बसलेलं मी अजून ऐकलं नाही उदाहरण की उपवास करायला 3 दिवस झालं, असं काही नाही. किंवा सासू उपवासाला बसली, ते नाही. पण बाकी व्यवहारात मात्र आहे. हरताळ, हिंसा करेल, मुलगा बापाला मारतो, असे घटना येत आहेत. पत्नी नवऱ्याला मारते, नवरा पत्नीला जाळतो. हिंसा, अहंकार. आमचं ऐकलं नाही एकमेव. त्यासाठी चिंता आणि हिंसेपर्यंत जातात. भूक हरताळ हे सगळं. तुम्ही फार बलवान येतं आम्ही भूक हरताळ करू, आणि तुम्ही कच्चे तर तुमच्यावर हिंसा करू, लादू. आक्रमक बनतो तो अहंकारी. हा मात्र आत्मज्ञानाटू भक्ती योगापर्यंतचा आक्रमक नाही, शांत असतो. तुम्ही आक्रमण करा, तुम्ही शिव्या द्या, तुम्ही बोला, तुम्ही नावं ठेवा. त्याला राग जरी आला तरी सात्विक राग तो गिळवून टाकतो. तुम्हाला पेशंट समजतो आणि तो स्वतःला डॉक्टर समजतो. पेशंट बोलत असतो. एक पागल माणूस, पागलाच्या याच्यात डॉक्टर गेला.
डॉक्टर काय एकदा जवाहरलाल नेहरूच गेले. त्यांना सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू आलेले आहेत. तो हसायला लागला हे 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 करून. तो पागल. जवाहरलालजी म्हणाले तू का हसतोस? म्हणले तुम्हाला जवाहरलाल नेहरू म्हणतायत. अरे मी आहे म्हणले जवाहरलाल नेहरू. सगळे मूर्ख आहेत म्हणले, पागल आहे ते सगळे. जवाहरलाल नेहरूंनीच डोकं हे केलं. तुम्हाला समजायले जवाहरलाल नेहरू. आत्मज्ञानी तो आक्रमक बनतो. ज्ञानी किंवा भक्तीचा माणूस मी करतोय हा भाव नाही.